IPLचा 18वा हंगाम संपला आणि खरं तर RCBची 17 वर्षाची तपश्चर्यासुद्धा संपली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गेल्या 17 वर्षापासून IPLची ती ट्रॉफी मिळवण्यासाठी RCBनं खऱ्या अर्थानं खूप प्रयत्न केले होते आणि 18व्या वर्षी खऱ्या अर्थानं ते साध्यसुद्धा केलं. आणि पण ते साध्य केल्यानंतर तो आनंद सोहळा साजरा करण्याचा दिवस, आनंद सोहळा साजरा करण्याची ती वेळ मात्र चुकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, काल बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खऱ्या अर्थानं तो आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी बरेच राजकीय पक्ष असतील किंवा जे प्लेयर्स होते RCBचे ते असतील किंवा जे RCBचे फॅन्स असतील मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याच उपस्थितीमध्ये एवढा मोठा जनसमुदाय तिथे एकत्र आला की मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आनंद होता, जल्लोष होता, खूप मोठे फटाके वाजत होते आणि त्या सगळ्यामध्ये स्टेडियमच्या बाहेर मात्र चेंगराचेंगरी चालली होती. तिथं आक्रोश होता, रक्त वाहत होतं, पण हे कोणालाही दिसलं नाही. खऱ्या अर्थानं तो आनंद साजरा करण्याचा क्षण तिथं थांबायला पाहिजे होता. म्हणजे जे राजकीय नेते आत असतील किंवा जे प्लेयर्स आत होते किंवा जे फॅन्स होते त्यांना जेव्हा हे कळालं की बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादी दुर्घटना घडते तर तो आतला जो आनंद सोहळा होता तो कुठंतरी थांबायला पाहिजे होता, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे काही लोक म्हणत असतील मरण काय प्रत्येकाच्या नशिबातच आहे, आज नाही तर उद्या आहे, मग जे बाहेर गेले ते गेले हो, पण आज जो सोहळा चालला आहे तो थांबायला नको, तर हे चुकीचं आहे. कारण जी घटना आज चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घडली असेल किंवा बेंगलोरच्या टीमसोबत घडली असेल तर ती उद्या आपल्या शहरामध्ये आपल्या टीमसोबत होऊ शकतं किंवा आपल्या आप्तजनासोबत सुद्धा होऊ शकतं. म्हणजे विचार करा मित्रांनो, आपण तो आनंद सोहळा साजरा केला असेल, पण ज्या परिवारासोबत ही घटना घडली, ज्या परिवारातील त्यांनी ती माणसं गमावली, त्यांना किती वाईट वाटत असेल. कारण जी दुर्घटना घडली ज्यामध्ये त्या लोकांनी आपले प्राण गमावले ती सुद्धा त्याच टीमला सपोर्ट करण्यासाठी तिथं आली होती, पण त्यांचं नशीब वाईट होतं, त्यांची वेळ वाईट होती आणि त्यामुळे त्यांना काल मरण पत्करावं लागलं. खऱ्या अर्थानं त्या 11 जणांनाही आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणू शकतो की आपण आपल्यातर्फे देऊया. पण खऱ्या अर्थानं वाईटसुद्धा येतं, रागसुद्धा येतो की हा आनंद सोहळा साजरा करत असताना तुम्ही जेव्हा तुम्हाला कळतं की बाहेर एवढा मोठ्या प्रमाणात दुर्घटना चालली तर तुम्ही थांबायला पाहिजे होतं. कारण त्या 11 माणसाच्या जीवापेक्षा ही ट्रॉफी महत्त्वाची नव्हती. काय म्हणता, बरोबर ना? त्या 11 माणसाच्या जीवापेक्षा तुमचा तो आनंद महत्त्वाचा नव्हता, पण कोणीही थांबलं नाही. तो सोहळा तसाच चालत राहिला. बाहेर चेंगराचेंगरी, आक्रोश, रक्तस्राव, अगदी त्रागा तसाच चालू राहिला, पण त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. पोलीस प्रशासनही तिथं फक्त लाठीचार्ज केला आणि ते संपवण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थानं फॅन्सनी कुठंतरी समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठे चाललो आहोत. म्हणजे तुम्ही एखाद्या टीमला सपोर्ट करता, अहो घरूनही सपोर्ट करू शकता, पण जिथं तुम्हाला दिसतंय की तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, मोठ्या प्रमाणात काहीतरी घटना घडू शकते किंवा दाटी झालेली आहे, तिथं तुम्ही खऱ्या अर्थानं माघार घ्यायला पाहिजे होती. माहीत आहे 18 वर्षांनं आपली टीम जिंकली, त्यामुळे तो आनंद, तो उत्साह खूप मोठा होता. म्हणजे इव्हन मीही मुंबईचा खूप मोठा सपोर्टर आहे, पण जेव्हा RCB जिंकली ना तेवढाच आनंद मला झाला. कारण विराट कोहलीनं गेल्या कित्येक वर्षापासून ती तपश्चर्या केली होती आणि खऱ्या अर्थानं त्याच्या डोळ्यातलं पाणी बघताना माझ्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं होतं की यार खरंच त्यानं ते साध्य केलं, ते मिळवलं. पण ते मिळवलेलं सगळं काल मातीमोल झालं असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. म्हणजे तो क्षण RCBच्या नावावर कायम राहील, पण आजचा दिवस, तो कालचा दिवस जो होता तो सुद्धा काळ्या अक्षरांना लिहिला जाईल असंही म्हटलं तर अवघड ठरणार नाही. काय तुम्हाला वाटतंय? काल तो सोहळा थांबायला पाहिजे होता का? RCBच्या ट्रॉफीपेक्षा, त्या आनंद सोहळ्यापेक्षा त्या 11 जणांचं जे जीवन होतं ते कवडीमोल होतं. म्हणजे मला तर वाटतंय की त्यांचं जीवन महत्त्वाचं होतं आणि त्यावेळी तो सोहळा थांबून पहिल्यांदा बाहेरच्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे होतं किंवा ते घडलंय ते कळाल्यानंतर तरी तो सोहळा थांबायला पाहिजे होता. त्यांच्या जीवनापेक्षा तुमचा आनंद सोहळा, तुमचं ते यश होतं ते खूप मोठं नव्हतं. काय म्हणता? कमेंट मात्र नक्की करा. म्हणजे मला एक वैयक्तिक वाटते असं की आपण त्यांना फक्त भावपूर्ण श्रद्धांजली देऊन नाही थांबलं पाहिजे, तर इथून पुढे अशी घटना घडू नये. तुम्ही फॅन्स आहात, नक्कीच फॅन्स आहात, पण तुमचा जो उतावळेपणा आहे ना तो कुठंतरी अशा प्रकारे दिसून येऊ नये की तुमच्या ते जीवावर बेतल. पुन्हा एकदा मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांनी आपला जीव गमावला आणि अभिनंदन RCB, पण मनापासून नाही.